नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या मोटर ब्लॉगिंग चॅनलवरती। आज आपण सुरू केली एक नवी जबरदस्त ॲडव्हेंचर राईड आणि आपलं डेस्टिनेशन आहे इतिहासाचा रत्न लोहगड किल्ला। तर चला सुरू करूया राईड। सकाळचं थंडगार वातावरण, समोर धुक्यानं झाकलेलं डोंगर, ॲक्च्युली धुकं तर नाही आहे पण मस्त कोवळं ऊन आहे आणि मी माझ्या बाईकवर बसून निघतोय एका भन्नाट सफरीकडे। इंजिनचा आवाज कानात गुंजतोय आणि असं मस्त सकाळचं वातावरण मला किल्ल्याकडे ओढतंय। लोणावळ्याचे हे वळणदार रस्ते, कधी हिरवीगार दऱ्या, कधी उंच उंच घाट, जशी चढाई सुरू होते तशी थराराची लेवल पण वाढते। राईडचा रोमांच, नैसर्गिक सौंदर्याची कमाल, सगळं एकदम परफेक्ट आहे सकाळच्या राईडसाठी। तर चला एक्सप्लोर करूया। लोहगड किल्ला म्हणजे शिवकाळातील शौर्याची साक्ष। छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याकडे सामील केलेला हा किल्ला। आज आपण बाईक घेऊन त्याच्या पायथ्याशी पोहोचणार आहोत आणि वरून पाहणार आहोत संपूर्ण मावळचा देखणा नजारा। तर मंडळी, सीट बेल्ट नाही, हेल्मेट लावा, कारण आजची सफर एकदम वेगवान, सुरक्षित आणि मजेदार असणार आहे। तर मंडळी, आज आपण जिथे जात आहोत ती प्रत्येक दगड गोष्ट सांगतो, तिथे प्रत्येक पायरी इतिहासाचा वारसा जपते आणि जिथं उभं राहिलं की उरात अभिमान उसळतो। इथला प्रत्येक ढग, प्रत्येक वारा मावळ्यांच्या शौर्याची आठवण करून देतो। छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य मजबूत करण्यासाठी आपल्या ध्वजाखाली घेतलेला हा भक्कम किल्ला, तोच आपलं आजचं डेस्टिनेशन लोहगड। तर मंडळी, सीट बेल्ट नाही, हेल्मेट लावा, कारण आजची सफर एकदम वेगवान, सुरक्षित आणि मजेदार असणार आहे। सुरुवात करूया आजच्या या शौर्य कथेची। लेट्स राईड टू लोहगड। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। आपण आता लोहगडाच्या पायथ्याशी पोहोचत आहोत। लोहगडाच्या पायथ्याला पोहोचण्याआधी तिथे एक गाव आहे, त्या गावातून प्रवेश करावा लागतो। जसं आम्ही गावामध्ये प्रवेश करत होतो तसेच दोन वानर सेना रस्त्यावरती बसलेले होते। खूप सारे वानर होते वाट्यामध्ये, त्यांना खाऊ पिऊ वगैरे घातलं, बिस्किट वगैरे होते आमच्याकडे, खाऊ घातलं। आणि हेच ते गाव जे लोहगडाच्या पायथ्याशी वसलेलं आहे। लोहगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे। भारत सरकारने या किल्ल्याला दिनांक 26 मे इसवी सन 1909 रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले। लोणावळ्या नजीकच्या मळवली स्टेशन नजीकच दुर्गाची एक जोडगोळी उभी आहे। त्यातील मुख्य दुर्ग आहे लोहगड आणि त्याला बळकट आणि संरक्षित करण्यासाठी शेजारीच बांधला आहे विसापूर। लोहगडावरून पवनेच्या धरणाचे सुंदर दृश्य दिसते। पलीकडे तिकोना नावाचा अजून एक किल्ला आहे। तुंग उर्फ कठीणगड ही तेथेच आहे। नाणे मावळ आणि पवन मावळ यांच्यामधील पर्वतराजीत हा दुर्ग वसलेला आहे। लोहगड किल्ला हा अतिमजबूत, बुलंद आणि दुर्जेय आहे। जवळच असणारी भाजे आणि बेडसे ही बौद्धकालीन लेणी ज्या काळी निर्माण झाली त्याही पूर्वी, म्हणजेच इसवी सन 2000 वर्षापूर्वी या किल्ल्याची निर्मिती झालेली असावी असे अनुमान निघते। सातवाहन, चालुक्य, यादव या राजवटी या किल्ल्याने पाहिल्या। इसवी सन 1489 मध्ये मलिक अहमदने निजामशाहीची स्थापना केली आणि अनेक किल्ले जिंकून घेतले, त्यापैकीच लोहगड हा एक किल्ला होय। इसवी सन 1564 मध्ये अहमदनगरचा 7वा राजा दुसरा बुरहान निजाम या किल्ल्यावर कैदेत होता। इसवी सन 1630 मध्ये किल्ला आदिलशाहीत आला। 1657 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी कल्याण आणि भिवंडी परिसर जिंकून घेतला आणि लोहगड विसापूर हा सर्व परिसर सुद्धा स्वराज्यात सामील करून घेतला। इसवी सन 1665 मध्ये झालेल्या पुरंदरच्या तहात हा किल्ला मुघलांच्या स्वाधीन केला गेला। पुढे 13 मे 1670 मध्ये मराठ्यांनी किल्ला परत जिंकला। पहिल्या सुरत लुटीच्या वेळेस आणलेली संपत्ती नेताजी पालकरने लोहगडावर आणून ठेवली होती। इसवी सन 1713 मध्ये शाहू महाराजांनी कृपावंत होऊन लोहगड कान्होजी आंग्रे यांस दिला। 1720 मध्ये आग्र्याकडून ते पेशव्यांकडे आला। 1770 मध्ये नाना फडणवीसांचा सरदार जावजी बांबळे यांनी तो आपल्या ताब्यात घेतला।
नानांनी पुढे धोंडोपंत नित्सुरे यांच्याकडे किल्ल्याचा कारभार सोपवला. इसवी सन 1789 मध्ये नानांनी किल्ल्याचे बांधकाम आणखी मजबूत करून घेतले. किल्ल्यात नानांनी 16 कान असलेली एक बाव बांधली आणि तिच्या बाजूस एक शिलालेख कोरला. त्याचा अर्थ असा, शके 1711 मध्ये बाळाजी जनार्दन भानू नाना फडणवीस यांनी ही बाब धोंडोबळलाल नित्सुरे यांच्या देखरेखीखाली बाजीचट यांच्याकडून बांधवली. नानांनी आपले सर्व द्रव्य नित्सुऱ्यांचे निरागणित लोहगडावर आणले. 1800 मध्ये नित्सुरे कैलासवासी झाले. नंतर 1802 मध्ये त्यांच्या पत्नी किल्ल्यावर येऊन राहिल्या. 1803 मध्ये किल्ला इंग्रजांनी घेतला, पण नंतर दुसऱ्या बाजीरावाने तो पुन्हा जिंकला. 4 मार्च 1818 ला जनरल पॉथर लोहगड जिंकण्यासाठी आला. त्याने सर्वप्रथम विसापूर जिंकला. तेव्हा दुसऱ्या बाजीरावाने गडावरच्या मराठ्यांना गड रिकामा करायचा हुकूम सोडला. तेथून अनिच्छेनेच मराठे मागे फिरले. गडावर चढताना सलग 4 प्रवेशद्वारामधून जावे लागते. पहिला म्हणजे गणेश दरवाजा. ह्याच्याच डाव्या उजव्या बुरुजाखाली सावळे कुटुंबांचा नरबळी देण्यात आला होता आणि त्यांच्या बदल्यात त्यांच्या वंशजांना लोहगडावरची पाटीलकी देण्यात आली होती. येथे आतील बाजूस शिलालेख आहे. हाच तो गणेश दरवाजा जो सर्वात पहिल्यांदा लागतो. दोन्ही साईडला गणेशाची मूर्ती आहे, कोरलेली मूर्ती आहे, त्यामुळे त्याला गणेश दरवाजा असं संबोधले जाते. तिथून आतमध्ये प्रवेश केल्यावरच तुम्हाला उजव्या बाजूस तोफा ठेवलेल्या दिसते. इथं आता सध्या 3 तोफा ठेवलेल्या आहेत, ज्या की दिसायला खूप छान आहेत. छोट्या आहेत पण खूप छान आहेत. 3 तोफा आहेत. तुम्ही गणेश दरवाजामधून आत प्रवेश करताच तुम्हाला या 3 तोफा बघायला भेटतील. सध्या तर त्या तोफांना खराब होऊ नये म्हणून त्याच्यावरती ऑइल वगैरे लावून पूर्ण तोफा ठेवलेले आहेत मस्त. या 3 आणि समोर गेले की तुम्हाला अजून तोफा बघायला भेटतील आणि त्याचे काही नियम आहेत तसे तिथं लावून पण ठेवले आहेत की तोफावर कोणीही बसायचे नाही. खूप सारे लोक विजिट करतात तिथं. छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा असलेल्या या किल्ल्यावरती जाण्याचा अनुभव वेगळाच आहे. गडावरून खूप छान व्ह्यू दिसतो. सकाळ सकाळ कोवळं ऊन होतं आणि आम्ही गेल्यानंतर या गडावर एक वेगळीच शांतता दिसत होती. मागच्या वर्षी आम्ही ज्यावेळेस इथे व्हिजिट केली होती त्यावेळेस उन्हाळ्याचं वातावरण होतं, त्यामुळे हे असे व्ह्यूज वगैरे बघायला भेटले नाहीत. पण यावेळेस आलो त्यावेळेस आता जस्ट पावसाळा संपला आणि हा व्ह्यू खूप छान दिसतो. आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल किंवा मी जे काय सांगतो हे बरोबर वाटत असेल किंवा बरोबर आहेच तर तुम्ही व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. हा सकाळचा व्ह्यू आहे. मस्त छान इथून व्ह्यू दिसतं आतमधून बघा. खाली ते बसलेलं गाव आहे, त्या गावचा हा व्ह्यू आहे. आणि सकाळ सकाळ थोडेसे फॉरेनर्स वगैरे आले होते इथं आणि हा किल्ल्याचा वरचा व्ह्यू खूप छान दिसतोय. जेवढं होता येईल तेवढं मी मॅक्सिमम चांगलं शूट करायचा प्रयत्न केलाय. आणि हा पूर्ण गडाच्या वरती पण गेलेलो नाहीये, तरी पण हा मधून व्ह्यू दाखवतोय तुम्हाला. खूप छान व्ह्यू दिसतोय. हा व्ह्यू गणेश दरवाजातून तुम्ही आत आले ना तिथंच आहे, तिथूनच हा व्ह्यू तुम्हाला दिसतो. इथं थोडंसं छोटं एक लोकेशन आहे, फोटोशूट साठी पण खूप छान आहे लोकेशन. आणि हा व्ह्यू बघा तुम्ही, खूप छान आहे. थोड्या लोकांची गर्दी कमी होती कारण विकेंडला आम्ही गेलो नव्हतो तिथं, त्यामुळं. पण एकंदरीत खूप छान वातावरण होतं. कोवळं कोवळं ऊन होतं आणि व्ह्यू खूप छान होता. ह्या प्रत्येक दगडावरती महाराज असल्याचा भास होतो इथं. जसं जसं पुढे जाईल तसं हा किल्ला खूप मोठा आहे. कितीही फिरला तरी कमीच वाटतो. किल्ल्यावरती खूप स्वच्छता आहे. कुठेच तुम्हाला कसलीच म्हणजे थोडीशीही घाण बघायला नाही भेटणार. सर्व किल्ला पूर्ण क्लीन ठेवलेला आहे पर्यटकांनी सुद्धा आणि तिथल्या
लोकल म्हणजे लोकांनी सुद्धा पूर्ण काळजी घेतलेली आहे किल्ला स्वच्छ ठेवण्याची. इथून पण आता खूप छान व्ह्यू दिसतोय बघा तुम्ही. व्ह्यू तुम्हाला आवडला तर लाईक करा नक्की. कसा आहे? मस्त आहे ना व्ह्यू. समोर पण तो किल्ला आहे, जास्त दिसत नाही इथून. थोडस अपोजिट डायरेक्शन शूट केल्यामुळे थोडस अंधारलेला दिसतंय व्ह्यू, पण इथून बाहेर कॅमेरा काढला की व्ह्यू बघा कसा दिसतो. जसं तुम्ही पुढे जाईल ना तसं तुम्हाला नारायण दरवाजा दिसेल. हा दरवाजा फडणवीसांनी बांधला आहे असं म्हणण्यात येतं. इथे एक भुयार पण आहे जिथे भात व नाचणी साठवून ठेवण्यात येईल. तोच दरवाजा आहे नारायण दरवाजा हा. तर बघू आपण आतमध्ये. इथून पण गेल्यानंतर खूप छान व्ह्यू आहे, तुम्हाला दाखवतो मी. या पायऱ्या बघा, दरवाजे अजून खूप भक्कम आहेत. जसं जसं पुढे जाईल तसं पूर्ण किल्ल्याला वरतीपर्यंत पायऱ्या आहेत. आता इथून पुढे गेल्यानंतर पुढे इथं ते भात व नाचणी साठवून ठेवण्यात येईल असं जे सांगितलेलं आहे ना, ते आय थिंक इथलंच लोकेशन आहे. ते मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. कदाचित इथंच ते जागा असावी. तो खूप सारे लोक आले होते, म्हणजे जास्त गर्दी नव्हती पण ठीक होते. विकेंडला आम्ही गेलो नसल्यामुळं ना जास्त गर्दी नव्हती आणि त्यामुळे पूर्ण आम्हाला एक्सप्लोर करता आला किल्ला. हा बघा, इथून व्ह्यू बघा कसला भारी आहे. इथून पण मस्त व्ह्यू आहे. खालचं गाव आहे ते, आणि इकडं छोटे छोटे प्लॉट्स वगैरे आहेत. कसा आहे व्ह्यू? लोणावळ्याच्या निसर्गरम्य परिसरात उंच डोंगरावर गर्वाने उभा असलेला लोहगड किल्ला इतिहास आणि सौंदर्य यांचे अद्वितीय मिश्रण आहे. हीच ती जागा जिथे नाचणी वगैरे ठेवण्यात यायची. आय थिंक हेच ते लोकेशन आहे जिथे ठेवण्यात. आता सध्या इथं पाणी साठवलं जातंय, त्यामुळं ऍक्च्युली मध्ये आता लक्षात येत नाही लोकेशन कोणतं आहे, पण आय थिंक हेच असावं ते लोकेशन. पूर्ण आतमध्ये अंधार असल्यामुळे ते दिसत नाही प्रॉपर, बट ठीक आहे. सह्याद्रीच्या रांगांमध्ये जवळपास 3389 फूट उंचीवर वसलेला हा लोखंडी किल्ला भक्कम तटबंदी, भव्य दरवाजे आणि अप्रतिम नजाऱ्यांमुळे पर्यटकांना भुरळ घालतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात या किल्ल्याला मोठे महत्त्व प्राप्त झाले. स्वराज्याच्या विस्तारात याने मोलाची भूमिका बजावली. पुढचा दरवाजा म्हणजे महादरवाजा. या गडाचा मुख्य दरवाजा आहे. यावर हनुमानाची मूर्ती कोरलेली आहे. या दरवाज्यांचे काम नाना फडणवीसांनी 1 नोव्हेंबर 1790 ते 11 जून 1794 या कालावधीत केले. महादरवाज्यातून आत शिरताना एक दर्गा लागतो. दर्ग्याच्या शेजारी सदर व लोहारखान्याचे भग्र अवशेष आढळतात. याच दर्ग्याच्या बाहेर बांधकामाचा चुना बनवण्याचा गहाणा आहे. उजवीकडे ध्वजस्तंभ आहे. त्याच्या जवळच एक तोफ काही हौशी दुर्गप्रेमींनी सिमेंटच्या चौथऱ्यात बसवली आहे. अशीच एक तोफ तुटलेल्या अवस्थेत लक्ष्मीकोटीच्या समोर पडलेली आहे. ध्वजस्तंभाच्या उजवीकडे चालत गेल्यास लक्ष्मीकोटी लागते. राईट साईडला आहे, इथं मी दाखवतो तुम्हाला पुढं. या कोठीत राहण्याची सोय होती. कोठीत अनेक खोल्या आहेत. दर्ग्याच्या पुढे थोडी उजवीकडे गेल्यास थोडा उंचवट्याचा भाग आहे. येथे एक शिव मंदिर आहे. आता हे शिव मंदिर थोडंसं पुढं आहे, मी तुम्हाला ते दाखवतो, एक्सप्लोर करतो ते पण. आता मी तुम्हाला पहिले इथं तोफा दाखवतो. खूप छान आहेत, अप्रतिम आणि मोठ्या पण आहेत, आणि खूप छान ठेवलं इथलं सगळं. स्वच्छता खूप आहे. ही एक तोफा आहे इथं. ही एक छोटीशी आहे, आणि इथं या साईडला एक आहे.
दोन तोफा पूर्णपणे व्यवस्थित आहेत. त्यातली एक तोफ थोडीशी नीट मेंटेन नाही झालेली. हा वरतून व्ह्यू दिसतो, कसा दिसतो सांगा मला. आता पुढे गेलं की तुम्हाला हनुमान दरवाजा दिसेल. खूप प्राचीन दरवाजा आहे तो. हाच तो हनुमान दरवाजा. खूप प्राचीन आहे, खूप जुना आहे. ज्याच्या पायऱ्या जशाच्या तशा आहेत. हे खूप अजून एवढा जुना असून पण मजबूत आहे हा दरवाजा. याला हनुमान दरवाजा म्हणतात. खूप छान आणि अप्रतिम हा दरवाजा. जसजसं पुढे जाईल तसं उत्साह वाढत जातो किल्ला एक्सप्लोर करण्याचा. लोहगडावर जाण्यासाठी 3 वाटा आहेत. पुण्यावरून अथवा मुंबईवरून येणाऱ्या लोणावळ्याच्या शेजारच्या मळवली स्थानकावर पॅसेंजर गाडीने किंवा लोकलने उतरावे. तिथून एक्सप्रेस हायवे पार करून भाषे गावातून थेट लोहगडला जाणारी वाट पकडावी. वाट मोठी व प्रशस्त आहे. तिथून 1.5 तासाच्या चालल्यानंतर गायमुख खिंडीत येऊन पोहोचतो. खिंडीच्या अलीकडेच एक गाव आहे, त्याला लोहगडवाडी असं म्हणतात. खिंडीतून उजवीकडे वळले की लोहगडास आणि डावीकडे वळले की माणूस विसापूर किल्ल्यावर पोहोचतो. या मार्गे लोहगडावर प्रवेश करताना 4 दरवाजे लागतात. तेच ते दरवाजे 4 म्हणजे गणेश दरवाजा, नारायण दरवाजा आणि हनुमान दरवाजा, आणि शेवटचा म्हणजे महादरवाजा. तो सगळ्यात मोठा व प्राचीन आहे, मुख्य दरवाजा आहे तो. असं किल्ल्याच्या वरती पूर्ण गेले की तुम्हाला असे छोटे छोटे तळे दिसून येतील, जे पाण्यासाठी होते. त्यामध्ये आता पाणी अजून साठवलेलं आहे असं. हा पूर्ण वरती एक्सप्लोर करण्याचा प्रयत्न केलेला आहे मी किल्ल्यावरती. खूप छान वातावरण आहे तिथलं सध्या तरी. कसा व्ह्यूज आहे बघा. हाच मी पुढे जाऊन तुम्हाला पाठीमागून हा व्ह्यू दाखवला, म्हणजे पूर्ण एक्सप्लोर व्हावं, पूर्ण किल्ला पाहता यावा. म्हणजे पूर्ण थोडासा कॅमेऱ्यावरती पकडून मी पूर्ण व्ह्यू घेण्याचा प्रयत्न केला. लोहगडाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे कड्याच्या टोकावर बांधलेली चिरेबंदी वाट. अशी रेखीव वाट फार कमी दुर्गावर पाहावयास मिळते. लोहगडावरील पार केलेली ही एक सर्पाकार वाट सुरू होते. तो समोर एक किल्ला आहे, मी जो आता दाखवला तो. ह्या वाटेतून पुढे तुम्ही चालत जाल तसं तुम्ही विंचू काठावरती जाऊन पोहोचता. विंचू काटा म्हणजे त्याचा विंचूच्या नांगीसारखा त्याचा शेप असल्यामुळे त्याला विंचू काटा म्हणतात. खूप लांब आहे आणि खूप छान दिसतो तो वरतून. मी तुम्हाला तो एक्सप्लोर करण्याचा प्रयत्न करतो. तर पुढे पुढे चालत जात आहे आम्ही. या साईडला थोडीशी सेफ्टी कमी आहे किल्ल्याच्या वरती एकदम, तर तुम्ही विंचू काठाकडे जाता. पण पर्यटकांनी चालून तिथे वाटा तयार केलेल्या आहेत, त्यामुळे काही अडचण नाही आहे तिथं. पण थोडंसं म्हणजे तटबंदी वगैरे राहते ना असं की साईडला, ती काही ठिकाणी नाही आहे. काही ठिकाणी खूप छान केलेलं आहे. मी तुम्हाला पुढे एक्सप्लोर करण्याचा प्रयत्न करतो. हे बघा, पाण्याची डबरी छोटी 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 आहेत. खूप छान आहे. हे एक त्रिकोणी तलाव असल्यासारखं आहे. त्रिकोणी तलाव म्हणजे छोटासा आहे, ज्यामध्ये पाणी साठवलेलं आहे किंवा साठवलं जात होतं आधी. खूप छान आहे. थोडस कवळं ऊन निघून गेलं होतं आणि वरून थोडा उन्हाचा चपाटा बसत होता. आणि इथे एक त्रिकोणी तलाव आहे, म्हणजे छोटासा तलाव आहे पण त्रिकोणी आकारात असल्यामुळे त्याला त्रिकोणी तलाव म्हटला जातो. याच्यात पाणी कसं कधीपासून साठवून ठेवलेलं आहे
पावसाळ्याचं पाणी सगळं. जसं जसं पुढे जाल तसं नुकताच पावसाळा संपलेला होता, त्यामुळे इथं गडावरती थोडीशी फुलं वगैरे आलेली होती. जसं पुढे चालत जाल तसं तुम्ही विंचूकाठाकडे जाण्याचा म्हणजे विंचूकाठाजवळ पोहोचतच आहात असा नजारा आहे. आणि इथून खाली बघितलं ना तर डायरेक्ट दरी आहे. हीच ती चिरबंदी जी पूर्ण विंचूकाठापर्यंत बांधलेली आहे, जेणेकरून म्हणजे असं पूर्ण गडावरती हे अशी चिरेबंदी नाही आहे, तिथं विंचूकाठापर्यंत जाईपर्यंत ही अशी आहे. आता इथून तुम्हाला एक व्ह्यू दाखवतो मी, खूप छान दिसेल तो, खूप मस्त व्ह्यू असेल हा. हीच ती जागा जिथून तुम्ही खाली लोहगडाच्या विंचूकाठाला पाहू शकता. खूप लांब पसरलेला आहे. आणि हाच तो समोरचा व्ह्यू बघा. इथे एक माकड बसले, त्यानं ऍक्च्युली आमच्याकडून बिस्किटचे पुडे चोरून घेतले बॅगेतून. हाच तो विंचूकाठा. खूप छान व्ह्यू दिसतो हा. थोडस झूम करून दाखवलं तुम्हाला. ऍक्च्युली आम्ही तिकडे गेलो नाहीये, खूप थकलो होतो, त्यामुळं इथूनच दाखवण्याचा प्रयत्न केला. खूप छान व्ह्यू. थोडस ऊन लागत होतं कारण सकाळ होऊन गेली, दुपार झाली होती. आणि खाली थोडस धुकं पडलेलं आहे. ही चिरेबंदी खूप छान आहे सेफ्टीसाठी, म्हणजे सेफ्टीसाठी खूप त्या काम केलेलं आहे या किल्ल्यावरती. नंतर पर्यटकांची गर्दी असते, त्यामुळं इथं काही सूचना लावलेल्या आहेत विंचूकाठाबद्दल, वाचू शकता तुम्ही. आणि इथूनच आम्ही पुन्हा माघारी फिरण्याचा प्रयत्न केला. आणि इथून फायनली आम्ही ठरवलं की आपल्याला माघारी जायचं आहे. खूप उशीर पण झाला होता आणि ऊन खूप लागत होतं. हा एकंदरीत समोरचा एक किल्ला आहे आणि मी तुम्हाला ओव्हरऑल एक व्ह्यू दाखवला वरतून, तो खूप छान आहे. उन्हामुळे खूप असं ऊन चमकत असल्यामुळे खूप छान व्हिडिओ आणि व्ह्यू आला किल्ल्याचा. मागच्या साईडला ना किल्ल्याची थोडीशी साफसफाई नाहीये, म्हणजे खूप गवत वगैरे आलेलं तसंच आहे. आम्ही इथूनच ठरवलं की माघारी जायचं, त्यामुळे आम्ही माघारीच फिरलो. आणि इथे एक तलाव आहे आणि इथे कोणती तरी जागा आहे, याला माहित नाही ऍक्च्युली मध्ये काय म्हणते, पण ही पण मी इथं दाखवण्याचा प्रयत्न केला. थोडीशी पडलेली आहे जागा, आतमध्ये थोडस मेंटेन केलं आहे छान. आणि इथं सीसीटीव्ही पण लावलेला आहे ऍक्च्युली मध्ये, मी दाखवण्याचा प्रयत्न केला सगळं. इथे एक छोटा तलाव आहे, पुढे जसं याल तसं एक छोटा तलाव आहे. आणि या साईडला पण तटबंदी नाहीये, म्हणजे सेफ्टीची थोडीशी कमतरता आहे इथं पण, कारण इथून खाली पूर्ण दरी आहे डायरेक्ट. आणि प्रयत्न केला पुढं पुढं चालत जाण्याचा. आम्ही पूर्ण दरवाजात माघारी येतच होतो, तरी पण तुम्हाला अजून महादेवाचं दर्शन नाही घडवलेलं. मी आता महादेवाच्या मंदिरात जाईन तिथे. मी तुम्हाला स्टार्टिंगलाच म्हटलं होतं इथं महादेवाचे खूप छान मंदिर आहे, ते पण मी दाखवण्याचा प्रयत्न करतो तुम्हाला. पण ते ऍक्च्युली मध्ये इथं बघा, इथं एक जागा आहे, तर काय ठेवायचे माहित नाही, पण ही जागा खूप छान आहे. याला आय थिंक लक्ष्मी कोटी म्हणतात. याचा इतिहास मला पण नाही माहिती, पण मी जागा फक्त एक्सप्लोअर केली की ही लक्ष्मी कोटी आहे. म्हणजे काय आहे हे एक्झॅक्ट मला पण नाही माहित अजून. खूप छान मस्त लोकेशन आहे.
इथं बघा आतमध्ये आय थिंक ही कोरीव लेण्या वगैरे काहीतरी आहे इथं. आतमध्ये मी नाही जाऊ शकलो, पण जागा अजून जशीच्या तशी आहे. कोरीव लेणी आहेत बहुतेक तिथं, कारण लोक डायरेक्ट आतमध्ये जात होते. आणि साईडचा व्ह्यू बघता असा अंगावरती काटा येतो, कारण तटबंदी नाही आणि साईडहून डायरेक्ट खाली दरी आहे. खूप छान व्ह्यू आहे. इथं आहे ती घोड्याची पागा आहे. इथं हीच ती घोड्याची पागा. खूप मोठी जागा आहे ही. मी एक्सप्लोर करण्याचा प्रयत्न केला इथं पण जाऊन. आतमध्ये पूर्ण अंधार असल्यामुळे काही दिसत नाही आहे, तरी पण मी प्रयत्न केला दाखवण्याचा. इथे एक सेम तसंच लोकेशन आहे. इथं बघा 2 आहेत जवळजवळ, पण ही थोडीशी कॉम्पॅक्ट जागा आहे इथं. इथून पुढं आता आपण महादेवाच्या मंदिराकडे जात आहे दर्शन करण्यासाठी. इथे एक तसंच लोकेशन आहे, घोड्याची पागा म्हणून ओळखलं जाणार. पण इथं दरवाजा वगैरे नाही, पण छान आहे. आता मी समोर आलेलो आहे महादेवाच्या मंदिराकडे. हेच ते महादेवाचं मंदिर. खूप छान आहे मंदिर. मंदिरात जाताना आम्ही चप्पल बाहेरच काढली. अप्रतिम दर्शन झाले. गर्दी नव्हती, काही नव्हती आतमध्ये. खूप छान दर्शन झालं. हर हर महादेव. महादेवाची पिंड आहे इथं. खूप छान लोकेशन. आतमध्ये पूजा करत बसलेली 2 मुली. खूप छान दर्शन झालं. आणि त्याच्या साईडलाच एक ना षटकोनी तलाव असं काहीतरी म्हणतात त्याला. त्र्यंबक तलाव म्हणजे षटकोनी तलाव. 6 कोणी असल्यामुळे त्याला मे बी षटकोनी तलाव म्हणतात. खरं त्याचं नाव त्र्यंबक तलाव म्हणतात. खूप छान आहे, स्वच्छ आणि खूप छान आहे हा तलाव. मी प्रयत्न केला पूर्ण दाखवण्याचा. षटकोनी तलाव, त्र्यंबक तलाव असं म्हटलं जातं त्याला. आणि शेवटी महादेवाचं दर्शन घेतलं आम्ही, आणि तिथून आम्ही ठरवलं की आपण आता परतीच्या प्रवासासाठी निघायचं आहे. म्हणून आम्ही पुन्हा जसे आलो तसेच आम्ही माघारी जायला सुरुवात केली. खूप छान तो दिवस होता. खूप छान असं अनुभव भेटला. प्रत्येक दरवाजातून आल्यानंतर आम्हाला माघारी जाताना प्रत्येक दरवाजा पार करावा लागला. खूप छान आणि अप्रतिम दर्शन झाले. पूर्ण किल्ला मी एक्सप्लोर करण्याचा प्रयत्न केला. जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. आम्ही बाहेर जाताना आम्हाला खूप वानर किंवा माकडं दिसली. त्यांना बिस्किट वगैरे चारण्याचा प्रयत्न केला आम्ही. काही जणांनी खाल्ली पण तसं. आणि फायनली या दरवाजातून पण आम्ही बाहेर पडलेलो आहे. आणि समोरचा व्ह्यू पाहता असं खूप छान वाटतं. या तोफा मी जातानाच एक्सप्लोर केल्या होत्या. आणि हाच तो गणेश दरवाजा, जो सर्वात पहिल्यांदा लागतो किल्ल्यावरती चढताना. आम्ही तिथून बाहेर आलो आणि आमच्या प्रवासाचा शेवट केला. पण तिथून खाली उतरताना हेच ते लोकेशन साईडला जिथून तुम्हाला आतमध्ये एंट्री करताना तिकीट काढावं लागतं. आम्ही पण काढलं, पण तुम्ही पार्ट रेकॉर्ड नाही करू शकलो. इन आउट साठी सेपरेट आहे लोकेशन जाण्यासाठी. तिथून खाली जात जात शेवटी आम्ही पायऱ्या उतरत उतरत खूप थकलो होतो, आणि पायऱ्या उतरत उतरत आम्ही पूर्ण खालीपर्यंत गेलो. आणि जाताना शेवटी खूप छान सीन झाला. तुम्ही पुढे बघा, तो सीन तुम्हाला दाखवतो आहे शेवटी.
कारण किल्ल्याच्या पायथ्याशीच पार्किंग आहे तिथं, टू व्हीलर फोर व्हीलर, तर आम्ही तिथंच गाडी पार्क केली होती. आणि तिथूनच आम्ही ठरवलं की म्हणजे पाठीमागून पण आम्ही चालत आलो असतो, पण किल्ला एवढा मोठा आहे ना की चढून खूप दमछाक होईल म्हणून आम्ही इथं पूर्ण पायथ्यापर्यंत गाडी घेऊन आलो. आणि इथे दोन माकडं बसलेली होती, हे बघा, गेट वरती आहेत, दिसले का? ह्या मुलाने त्यांना बिस्किट द्यायचा काहीतरी प्रयत्न केला, त्यांनी घेतली आणि ती घेऊन पळून गेली. इथे एक आहे, खूप छान आहे.